नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत IMPGR प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये या 7व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत महत्त्वाचा असा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये या 7व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत IMPGR प्रकाशित। बघा, IMPGR रिगार्डिंग रिव्हिजन इन डेली अलाउन्सेस पेएबल टू स्टेट ऑफिसियर्स एम्प्लॉईज फॉर वर्क ॲज पर 7th पे कमिशन। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून 7/10/2022 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे। बघा, सदर शासन निर्णयानुसार या ठिकाणी पाहू शकता। सदर शासन निर्णयानुसार नमूद आहे की राज्य सरकारी व इतर पात्र असणारे अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामकाजाकरिता दौऱ्यावर असताना यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि हैदराबाद या शहरांकरिता हॉटेलमध्ये वास्तव्य केले असल्यास देय होणारे दैनिक भत्ता या दरामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे। बघा, S30 व त्यापेक्षा अधिक वेतन स्तर असणारे अधिकारी किंवा कर्मचारी अशांना प्रतिदिन 7,500 रुपये हॉटेल वास्तव्य भत्ता, तर भोजन व संकीर्ण खर्च करिता 1,200 रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही। S25 ते S29 दरम्यान वेतन स्तर असणारे अधिकारी किंवा कर्मचारी अशांना हॉटेल वास्तव्य करिता 4,500 रुपये प्रतिदिन हॉटेल भत्ता, तर 1,000 रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही असे संकीर्ण खर्च भत्ता अनुदेय करण्यात येते। त्यानंतर S20 ते S24 वेतन स्तर असणारे अधिकारी किंवा कर्मचारी अशांना प्रतिदिन 2,250 रुपये हॉटेल वास्तव्य भत्ता, तर 800 रुपये प्रतिदिन पेक्षा जास्त नाही असे संकीर्ण भत्ता या ठिकाणी दिला जातोय। S19 व त्यापेक्षा कमी वेतन स्तर असणारे अधिकारी किंवा कर्मचारी अशांना 1,000 रुपये प्रतिदिन पेक्षा या ठिकाणी जास्त नाही। व तसेच या ठिकाणी पाहू शकता, एकूणच या ठिकाणी ही जी राज्य कर्मचारी आहेत त्यांना कशा पद्धतीने अशांना प्रतिदिन 2,250 रुपये हॉटेल वास्तव्य भत्ता आणि 800 रुपये प्रतिदिन पेक्षा जास्त नाही। आणि S19 व त्यापेक्षा कमी वेतन स्तर असणारे अधिकारी किंवा कर्मचारी अशांना 1,000 रुपये प्रतिदिन आणि हॉटेल भत्ता, तर 500 रुपये पेक्षा अधिक नाही संकीर्ण भत्ता दिला जातोय। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी किंवा राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत या ठिकाणी हा जो महत्त्वाचा GR आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।